दोनदा गेला पोरगा अंगावर. दोनदा म्हणतेस आणि दाखवतेस 3 बोट. होय काय बाबू? आमच्या शेतावर शेतावर, आमच्या शेतावर शेतावर, आमच्या शेतावर शेतावर. नमस्कार मित्रांनो, आता आपण चोरपऱ्यावर आहोत आणि हा चोरपरा हे देवरुख आणि ओझरे खुर्द या 2 गावांच्या सीमेला आहे. आणि इथेच ओलिफ हॉटेल आहे. जर तुम्हाला कधी देवरुखात गेलात तर या हॉटेलमध्ये नक्की जा, ते स्वादिष्ट जेवण मिळतं. चोरपऱ्याच्या पुढे गेलात तर तुम्हाला हे मधु दंडवते असं नाव दिसेल. तुम्हाला माहीतच असेल मधु दंडवते यांच्यामुळं कोकणचा किती विकास झाला. त्यांचंच ॲग्रिकल्चर कॉलेज हे ओझरे काठवली रोड या रस्त्याला आहे. जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला स्वामींचा मठ दिसतो. हा मठसुद्धा आपल्याला ओझऱ्यात बघायला मिळतो. आपण आता ओझऱ्याच्या ग्रामपंचायतीजवळ आलेलो आहोत. म्हणजे आपण लवकरच ताईकडे पोचणार आहोत. तुम्ही बघितलात तर पुढे सुंदर असं गणपतीचं मंदिर आपल्याला ओझरे या गावात लाभलेलं आहे. आणि हे मंदिर पूर्णपणे चिऱ्याचं आहे. तुम्हाला याआधी माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळाले असेल, नक्की बघितला नसाल तर जा. आणि सुंदर प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे. पावसाळ्यात मंदिर कसं दिसतं हे आज आपण बघूया. त्या अगोदर हे तुम्हाला समजावतो की इथे पहिला तो गणपती होता, त्या व्हिडिओमध्ये टाकलेला नाही आहे मी. आणि इथेच पहिलं त्याचं मूळ स्थान होतं. नंतर त्याचं मंदिर बांधलं तिकडे जाऊन. आणि ही गणेशवाडी आहे ओझऱ्याची. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर ओझऱ्याची शाळासुद्धा मिळेल आपल्याला.
मित्रांनो बघितला तर बरीचशी लावणी उरकलेली आहे इकडे आणि आता आपण आहोत ते ओझऱ्यामध्ये ताईच्या गावामध्ये. आज आपण आलेलो आहोत व्हिडिओ काढण्यासाठी. बघूया आपल्याला काय काय व्हिडिओ काढायला मिळतात. तर मित्रांनो ही शेती आहे या लोकांची, ताईकडच्या लोकांची. भावाचं शेत आहे आणि त्यांचं पण कंप्लीट झालंय. तुम्ही बघितला तर आता इकडच्या बाजूला सगळी लावणी झालेली दिसेल तुम्हाला. मित्रांनो हा एंट्री पॉइंट आहे आतमध्ये जायचा आणि ही कमानी आहे ताईकडे जायची. इथून गुरववाडी लागते. सकाळ गुरव सोडला नाही आहेत बाबांनी. हो नो हा इकडून देवरुगातून हा होय मुंबईतून. मित्रांनो हा समोर आहे तो टिकळेश्वरचा डोंगर आहे. आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे दिसत नाहीये. इथून शॉर्टकट आहे जायला टिकळेश्वरला. आपल्याला पण जाता येतं काय बघूया. लवकरच व्हिडिओ येईल टिकळेश्वरची. होय अजून एक घातला परत. रिकव्हरी ही काय चौकशी पासपोर्ट लागते ती लावला ती लावला नाही. रेशन कार्ड रद्द आयुष्यात रेशन कार्ड